नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू, पंडितजी, PhD टीचर्स, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा ऋषिकेश, आमच्या सरिता सिस्टर, डॉक्टर मिसेस पटवर्धन, देशमुख साहेबांनी आपल्याला ही जागा दिली वापरायला, आणि या रविवारी तुम्ही सगळे आलेले आहात, वस काका सगळे, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. तर आज आपण ज्ञानयोगाच्या दुसऱ्या टप्प्यावर आलोय. अजून 2 टप्पे बाकी आहेत. मग आपण भक्ती योग करणार, मग राजयोगाचं रिव्हिजन आणि सप्टेंबर एंडला संपेल. तर आज आपण ज्ञानयोगामध्ये जे बघतोय ते माया म्हणजे काय आणि ग्रेस ऑफ गॉड कवर काय आणि ते अज्ञानाचं आवरण कसं दूर करायचं तिथे स्टार्ट फक्त करून संपवतोय. तर जे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं त्याची थोडक्यात रिव्हिजन. सोल जो आहे, अंतरात्मा, तो फ्री आहे, पण जेव्हा तो माइंड आणि बॉडीच्या संपर्कात येतो तेव्हा तो ड्युअलिटी मध्ये येतो. द्वैत म्हणजे देश काल निमित्त, टाइम स्पेस कॉजेशन. तसं गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की जे परम ज्ञान आहे, सत्य आहे, तिथे टाइम नाहीये. तुमच्या हातात फिल्म रील दिलेली आहे, सगळं पिक्चरची रील तुमच्या हातात आहे. जेव्हा ती फिल्म तुम्ही फिरवायला सुरुवात करता, एका मागोमाग एक चित्र पटापट पटापट यायला लागतात, तेव्हा टाइमचा तुम्हाला आभास व्हायला लागतो. तिच्यात स्पेस पण नाहीये. एव्हरीथिंग इज ॲट वन पॉइंट. बाकीचं सगळं फिरतंय. स्क्रीन जो आहे तो मागचा तसाच आहे, त्याच्यावरती चित्र फिरतंय, त्यामुळे तुम्हाला आभास येतोय सगळं इकडे तिकडे पसरतंय, हालतंय. तुम्ही एकाच ठिकाणी सगळा वेळ सगळ्यांशी जुडलेले आहात. सो देर इज नो स्पेस, टाइम अँड कॉजेशन. कारण का सगळंच एकत्र तुमच्या हातात आहे. तर कारण, निमित्त आणि पुढचा भाग हे सगळं एकत्र झाल्यावर त्याच्यात कारण उरत नाही. जेव्हा देश काल निमित्त, टाइम स्पेस कॉजेशनचा लॉ येतो तेव्हा द्वैत येतं. द्वैत आलं की आपण स्वतःला बॉडी समजायला लागतो, मन समजायला लागतो, आणि या द्वैताच्या जेव्हा आपण पलीकडे जायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला ट्रान्सेंडन्स म्हणतात. आणि तेव्हा आपण युनिटीवर पोचतो आणि मुक्ती मिळवतो, फ्रीडम मिळवतो. आणि जेव्हा आपण या समाधी अवस्थेत जातो तेव्हा परत वेळ, जागा आणि कॉजेशन याच्या पलीकडे गेलेलो असतो. आपल्याला कसलंही भान उरलेलं नसतं. तर हा जो फोर्स आहे द्वैताचा, हा एक्सटर्नल वर्ल्ड मध्ये अट्रॅक्शन आणि रिपल्शन, आणि इंटरनल वर्ल्ड मध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती या स्वरूपात असतो. आणि या द्वैतामध्ये तुम्ही बंधनात अडकता, बॉन्डेज. ते कसं बंधन आहे त्याच्यात पुढे येईल. तर या मायाबद्दल विवेकानंदांनी त्यांच्या साहित्यामध्ये बरंच डिटेलमध्ये दिलेले आहेत. त्यातले काही पॉइंट्स मी घेतलेले आहेत माया म्हणजे काय समजून घेण्यासाठी. तर महाभारतातली गोष्ट फेमस आहे, जेव्हा पांडव सगळं जिंकतात आणि रिटायर होतात की आता आपण संन्यास घेऊ, जाऊया मुक्तीच्या मार्गावरती. हिमालयात निघतात, तिकडे जातात, तिकडे एक तलाव दिसतोय ना, खूप तहान लागलेली असते, आणि जातात जरा पाणी प्यायचंय. तिथे एक यक्ष येतो. तो म्हणतो पहिले मला उत्तर दे भीमा, आणि मग पाणी पी. भीम म्हणतो तू जा रे, मी पितो आणि मरतो. सगळे उत्तर देत नाहीत आणि मरायला लागतात. शेवटी धर्मराज युधिष्ठिर पोचतो. तर तो विचारतो की तू उत्तर दे. यक्ष युधिष्ठिर म्हणतो देतो उत्तर. बरे 50 प्रश्न विचारतो. धनश्री लेलेंचा एक व्हिडिओ आहे YouTube वरती, त्याच्यात तुम्हाला डिटेल मिळेल. हे यक्ष प्रश्नाबद्दल त्यांनी सविस्तर दिलेलं आहे छानपैकी. जो मी आता ग्रुपवर पाठवला होता तो त्यांचाच होता एक. तर त्याच्यापैकी एक प्रश्न असतो जो यक्ष प्रश्न म्हणून कॉमनली समजला जातो. तो विचारतो की अशी कुठली गोष्ट आहे की जी रोज तुम्ही आजूबाजूला बघता पण तरी देखील तुम्हाला खूप आश्चर्य वाटतं ही गोष्ट कशी घडते. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की रोज आपण इकडे तिकडे मरताना बघत असतो, ऐकत असतो, आपल्याला माहिती असतं सगळं नश्वर आहे, तरी देखील आपण स्वतःला अमर समजत असतो की आपली वेळ कधी येणारच नाही. आणि हाच यक्ष प्रश्न आहे. हीच आहे माया, जी आपल्याला भ्रमित करून सोडलेली असते. जे सुख आपल्याला वाटत असतं की हे सुख आहे, ते खरंच सुख असतं का? तर ते अनित्य आहे. अनित्य जे आहे ते सुख असू शकत नाही. कारण का जी गोष्ट तुम्हाला सुख वाटते उद्या तीच तुम्हाला दुःख देणार आहे, कारण ती
अनित्य असल्यामुळे, नश्वर असल्यामुळे तिचा जेव्हा ऱ्हास व्हायला लागेल, जर तुम्हाला आज हे शरीर आनंद देतंय, एखादी तुमच्याकडची गोष्ट आनंदित होते, तर उद्या ती गोष्ट झिजणार आहे, जुनी होणार आहे, नाश पावायला लागणार आहे आणि ती तुम्हाला दुःख देणार आहे. थोडक्यात सुख तुम्हाला नंतर दुःखच देणार आहे आणि दुःख डायरेक्ट दुःखच देतंय. म्हणजे या जगात सगळ्याच गोष्टी तुम्हाला दुःखकारक आहेत असं म्हटलेलं आहे. इनडायरेक्टली तुम्ही त्या सोन्याच्या मुंगुसाच्या मागे धावताय की जे कधी तुमच्या हाती लागणार नाहीये, जे चिरंतन सुख आहे. कारण तुम्ही नश्वर गोष्टींमध्ये सुखाला शोधताय. हीच माया आहे. सम टोटल ऑफ टाइम स्पेस कॉझेशन इज माया. लाट वरती आली की ती लाट खालती जाणार, वरती जेवढी येते तेवढीच खालती जाणार. थोडी वरती आली तर थोडी खालती जाणार, खूप वरती गेली तर खूप खालती येणार. इन टोटल happiness and misery in this material world is going to be same. Sum total is going to be same. इतक्या शतकांमध्ये आपल्या सुखसोयी इतक्या वाढल्या आहेत. खरोखरीच आपली सुख वाढली आहेत का दुःख देखील त्याच्या बरोबरीने वाढले आहेत? जेव्हा अरिथमेटिकली सुख वाढतं तेव्हा जॉमेट्रिकली दुःख देखील वाढत असतं. आपला कन्व्हिनियन्स वाढलाय आपण म्हणतो, पण त्याच्यात आपला इनकन्व्हिनियन्सही तितकाच वाढलेला आहे. जेव्हा आपल्याकडे गाडी येते, कार येते, आपण म्हणतो कन्व्हिनियन्स वाढलाय, पण जेव्हा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकतो, गाडी खड्ड्यात जाते, टायर पंक्चर जातो, तेव्हा इनकन्व्हिनियन्स ही तेवढाच बरोबर येतो. जेव्हा आपल्या सोयी सुविधा वाढतात तेव्हा दुःखही वाढतं. मोबाईल आला, आपल्याला वाटतं वा किती उपयोग झाला, पण मोबाईल मध्ये आपण वेळ घालवत बसलो आणि त्याच्या आहारी जातो तेव्हा दुःखही तेवढ्याच जोडीला आपल्याला येतं. जेव्हा नवीन नवीन सुख आपण शोधायला लागतो तेव्हा नवीन नवीन दुःख देखील वाटायला आपल्याला येत जातात. कारण आपण सुख जे आहे ते अनित्य गोष्टीमध्ये शोधत असतो. टाइम स्पेस कॉझेशन मध्ये सुख आणि दुःख नेहमी बॅलन्स आउट करू शकतो, बॅलन्स करत असतात. परमनंट सुख तुमच्या वाट्याला येतच नाही, तरी देखील तुम्ही त्या अनित्य सुखाच्या मागे धावत असतात. दॅट इज माया. जर तुम्ही बघितलं तर हे सगळं नश्वर आहे. जे आपल्याला आपल्या पंचेंद्रियांनी दिसतंय ते सगळं नश्वर आहे. ये गाव मुर्दन का, जोगी मरे है, योगी मरे है, पीर मरे है, पैगंबर मरे है, रोगी मरे है, वैद भी मरे है. म्हणजे कबीर, संत कबीर म्हणतात की सगळेच मरणार आहेत. हे सगळं मरणाऱ्यांचंच गाव आहे, इथे कोणीच टिकलेलं नाहीये. म्हणजे किती ऋषी मुनी असले तरी सगळेच संपणार आहेत. मग राहणार काय आहे? नाम अनाम अनंत रहे, सो भटक मत मरो साधो. म्हणून कबीर म्हणतात की या अनित्य गोष्टींच्या मागे भटकत मरू नका, नित्य गोष्टींच्या मागे लागा, तेच तुमचं नाव टिकून राहणार आहे. हे जे म्हटलंय ब्रह्मन सत्य जगत मिथ्या, हे जगत मिथ्या जे आहे ते तुम्हाला जे दिसतंय तेच माया, मिथ्या. एक डिल्युजन दुसऱ्या डिल्युजनला जन्म देतं, एक स्वप्न दुसऱ्या स्वप्नाला जन्म देतं. म्हणतात ना, जग ही वेड्यांची शाळा. वर्ल्ड इज मेंटल असायलम, एव्हरीबडी इज मॅड. विवेकानंद म्हणतात, आय प्रेफर टू बी मॅड बिहाइंड गॉड. मी सत्याच्या मागे मॅड होणं पसंत करीन, आणि सत्य हे चिरकाल टिकणारं आहे, नश्वर आहे, एक खराब होणारा नाहीये, अस्थायी नाहीये. तर थाउजंड्स ऑफ ड्रीम्स एका मागोमाग एक स्वप्न पडतायत. आता आपलं एक स्वप्न चालू आहे, गेल्या जन्मी दुसरं होतं, पुढच्या जन्मी दुसरं. या स्वप्नांमधून आपण काही बाहेर यायला तयार नाही होत. कसं काय? एकदा व्यक्ती झोपली आणि तिला झोपेत स्वप्न पडलं की जेव्हा ती जागी होते तेव्हा तिला कळतं की तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण जागा झाल्यावर जर स्वप्न आपल्याला कधी कधी आठवतात आणि आठवल्यावर आपल्याला वाटतं अरे काय असंबद्ध होतं, ह्याचा त्याच्याशी काही संबंध नव्हता, हे घडलं मध्येच, ते काय लॉजिकच नव्हतं, आणि आपण हसतो की अरे आपण कुठल्या स्वप्नात होतो. जे योगी साक्षात्कारी पुरुष असतात ते या मायेच्या स्वप्नातून जागे झालेले असतात. त्याला म्हणतात अवेकंड पर्सन. तो अवेकंड पर्सन आपल्याकडे बघून असाच हसतो की अरे काय स्वप्नात अडकलेले आहेत, ह्याच्यातून बाहेर या, ह्याच्यात काही ठेवलेलं नाहीये. शंकराचार्य म्हणतात
वयसी गते क काम विकार हा शुष्के नीरे क कासारा क्षीणे वित्ते क परिवारो ज्ञाते तत्वे क संसारो. वय गेल्यावर कामविकार राहत नाहीत, पाणी संपल्यावर तलाव राहत नाही, पैसे संपल्यावर परिवार राहत नाही, आणि ज्ञान मिळालं, परम ज्ञान मिळालं, सत्याचं ज्ञान मिळालं की हा संसार राहत नाही. हा संसार देखील एक प्रकारचं स्वप्नच आहे. म्हणून दुसरे ऐकायच्यात ते शंकराचार्य चरपट पंजरीत म्हणतात, कस्य त्वं कह कुत आयातः कामे जननी कोमेतात इति परिभावय सर्वं सारं विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम. म्हणजे या विश्वाला स्वप्न समजून त्यातून द्या. या व्यर्थ प्रश्नामध्ये मी कोण, कुठून आलो, काय झालो, माझी आई कोण, वडील कोण, खरे कोण, गेल्या जन्मात कोण, ही सगळी एकामागोमाग केवळ स्वप्न पडत आहेत. जेव्हा तुम्हाला परम ज्ञान प्राप्त होईल तेव्हा पुराणात दिलेलं आहे किंवा ह्याच्यात भगवद्गीतेत की रोप आणि साप हे एकच दिसतात. जेव्हा तुम्हाला साप दिसत असतो तेव्हा तो रोप दिसत नाही, आणि जेव्हा तुम्हाला कळतं तो रोप आहे तेव्हा तुम्हाला कळतं तो साप नाहीये. अंधारात जर तुम्ही तो दोरी हातात घेतली तर सापासारखी वाटू शकते. आता आपण सगळे अंधारात आहोत, आपल्याला तो साप दिसतोय. जेव्हा ज्ञानाचा प्रकाश होईल तेव्हा तो रोप दिसेल आणि साप उरणार नाही. एकाच वेळेला रोप आणि साप दोन्ही नाही दिसत. एका वेळेला तुम्हाला स्नेक दिसेल किंवा रोप दिसेल. तर या ह्याच्यातून तुम्ही बाहेर कसं येणार. गमतीचा भाग असा आहे, आता शेवटचा भाग आहे मायामध्ये ऑलमोस्ट. गमतीचा भाग असा आहे की हे जे स्वप्न पडतायत एका मागोमाग एक, बहुतेकांना हे स्वप्न तुटायला नकोय. ते त्या स्वप्नातच आनंदी आहे, त्यांना ते स्वप्न हवंच आहे. फार कशाला पुराणात छान गोष्ट दिली आहे. इंद्रदेव एकदा डुक्करचं रूप घेतात, पीक, आणि डुक्कर बनतात, डुगरीत भेटते, भरपूर पिल्ल होतात, चिखलात लोळत असतात, मजा करत असतात. स्वर्गात हाहाकार, इंद्र आहे कुठे. नारद येतो, तो म्हणतो अहो चला इंद्रदेव, हे काय करताय तुम्ही, चला स्वर्ग वाट बघतोय. तो म्हणतो सोड रे, डुक्करच बेस्ट आहे, तू पण डुक्कर हो, मजा कर. इथे बघ कसा चिखल आहे, कसा लोळतोय, डुकरीने पिल्ल आहेत, एकदम मज्जा. नारद जाम समजवतात, इंद्र ऐकायला तयार नाही. शेवटी नारद मायाने तोडतो, कापून टाकतो ते डुकरीन आणि पिल्ल. मग इंद्राला खूप राग येतो. तो रागाने असा जोरात बाहेर येतो त्या डुकराच्या शरीरातून आणि मागे वळून बघतो आणि लक्षात येतो अरे आपण डुक्कर होतो. मग तो हसायला लागतो की अरे मी कशात अडकलो होतो आणि कशात आनंद मानत होतो. तर लोकांना या स्वप्नात इतका आनंद वाटतो की त्यांना या स्वप्नाच्या बाहेरच यायचं नाहीये. तशी मध्ये मी एक गोष्ट सांगितली होती की एक बाई मासळी विकणारे असतात आणि त्या दूर जातात विकण्याला आणि परत यायला उशीर होतो. अर्धे मासे विकले गेलेले असतात आणि परत येताना गावात अंधार पडतो म्हणून एका खेड्यात थांबतात आणि तिथे फुलवलीच्या घरी जातात आणि ते म्हणतात आम्हाला जरा झोपायला मिळेल का. तर ती म्हणते या ना झोपा ना, फक्त ती माशांचे बास्केट तुमच्या बाहेर ठेवा, फुलं आहेत त्यांना वास लागेल. तर त्या म्हणतात ओके ओके, बाहेर ठेवतात आणि आज झोपतात. अर्धा तास झाला, 1 तास झाला, झोपच येत नाही, कारण त्या फुलांच्या वासांची त्यांना सवयच नसते. त्या म्हणतात आम्ही जरा पडवीत जाऊन झोपलं तर चालेल का. ती म्हणते ठीक आहे. बाहेर जातात, माशांची टोपली जवळ घेतात आणि त्या वासात ते छान पैकी झोपतात. आपलं या मायेच्या प्रभावाखाली त्या मासळीच्या वासातच आपल्याला झोपायचंय, फुलांचा वास नकोच आहे. तर ह्याच्या बाहेर पडायला आपण गरजेचं आहोत. आपण आपल्या हाताने डोळ्यांवर बोट ठेवले आणि आपण ओरडतोय अहो अंधार झालाय, अंधार झालाय. अंधार झालाय म्हणजेच आपण या मासळीच्या वासात, त्या माशांच्या वासाने आपण त्रास करून घेतोय. या स्वप्नांमध्ये आपण या दुःख सॉरोसना सामोरं जातोय, आपले हाल करून घेतोय. ही मायेची पकड अशी आहे की आपण तो दोर पकडलाय आणि तो दोर ती माया फरफटवत नेते आणि आपण फरफटत चाललोय आणि आपण म्हणतोय अरे काय मला त्रास होतोय. पण आपण हे विसरतोय की तो दोर आपणच पकडलेला आहे. तो दोर सोडा, तुमची फरफट थांबेल आणि तुम्ही मायेच्या बाहेर यायला मदत होईल. आता हा जो पतंग आहे तो मायेच्या प्रभावाखाली आधी जो हे टाकतो, उडी टाकतो आणि स्वतःचा मृत्यू घेतोय. त्याप्रमाणे आपण सगळे इंद्रियाचे, मनाचे गुलाम आहोत. आपल्या आशा, अपेक्षा, इच्छा संपतच नाहीये आणि त्या परत परत आशा अपेक्षा चालू आहेत आणि असं करता करता काळाचा घाव पडतो
आपलं इथलं शरीर संपतं, मग परत आपण जन्माला येतो, तरी आपल्या आशा इच्छा काही संपत नाही. शंकराचार्य हेच म्हणतात, पुनरपि रजनी पुनरपि दिवस पुनरपि पक्ष पुनरपि मास पुनरपि आयनम पुनरपि वर्षम तदपि न मुंचती आशा वर्षम. हे काही संपतच नाही. आपण परत 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 सगळं करतोय आणि त्याच्यातून काही बाहेर येत नाही आहोत, आपण शिकतच नाही आहोत. जेव्हा आपण सत्य शोधायला जातो तेव्हा आपण सत्य आपल्या फायनाईट इन्स्ट्रुमेंटने शोधायला जातो. फायनाईट इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपली बुद्धी, मन, अहंकार आणि पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्यांनी आपण सत्य शोधायला जातोय. पण हे सत्य जर इनफायनाईट आहे, तो हाऊ कॅन इट बी ग्रास्प्ड बाय फायनाईट इन्स्ट्रुमेंट? त्याच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला समाधी अवस्थेत जायला पाहिजे, जिथे तुम्ही पंचेंद्रियांच्या पलीकडे जाता. आपण स्वतःला समजत असतो आपण फ्री होत, पण खरं तर तुम्ही अडकलेले आहात बेड्यांमध्ये तुमच्या कर्मबंधनामुळे. चांगली कर्म केली तर सोन्याच्या बेड्यात अडकलात, कुकर्म केली तर लोखंडाच्या बेड्यात अडकलात. प्राणी मरत असताना मनुष्य प्राण्यापेक्षा त्याला वेदना जास्त होत असतात, तरी देखील आपण कुठली दयामाया न करता बरेच प्राणी आपल्या पायाखाली चिरडत असतो, मारत असतो, खाण्यासाठी कापत असतो, ही कुठली सेन्सिटिव्हिटी न ठेवता या जगात आपण आलोय, आपण करतोय, काय करतोय, कशासाठी करतोय, शेवटी आपण सत्याच्या मार्गावर पोचलो की नाही, तिथपर्यंत पोचतोय की नाही हे कळायच्या आतच काही जग सोडायची आपली वेळ येते. या शरीरामध्ये ही परिस्थिती असते की आपण अज्ञानाच्या आवरणाखाली या जगात वापरत असताना, या मायेच्या जगात काम करत असताना, जे घाण्याला जुंपलेले बैल असतात, ड्रॉट एनिमल्स, ज्यांना सतत कामाला लावलेलं असतं, तसं आपण इंद्रियाच्या आणि मनाच्या पाठीमागे नुसते धावत असतो आणि कुठेही पोचत नसतो, फक्त गोल 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 फिरत असतो. जे आपलं ज्ञान सो कॉल्ड आहे, दॅट इज ओनली क्लासिफिकेशन. ते कशामुळे आहे ह्याचा आपण शोध घेत नाही. हे शरीर कशाने बनलं? पंचमहाभूत. मातीमुळे तुम्ही काय खाता त्याच्यामुळे तुम्ही बनला. खाता कुठून? जमिनीतून उगवतं त्याच्यातून. ही जमीन कुठून आली, माती कुठून आली, ह्याचा शोध आपण घेऊच शकत नाही आहोत, कारण का दॅट इज लिमिटेड नॉलेज. जे खरं नॉलेज आहे ते याच्या पलीकडे का, म्हणून त्याची उत्तरं तिथे आपल्याला मिळतात. आता ही उत्तरं तुम्हाला मिळाली, सत्य तुम्हाला मिळाली, तर विवेकानंदांना अमेरिकेत प्रश्न विचारणारे खूप होते 1900 सालामध्ये, सो कॉल्ड हुशार लोक. ते म्हणाले काय फायदा, हे केलं तुम्ही, त्यांनी आम्हाला आजच्या ह्याच्यात काय फायदा आहे, पैसे मिळतील, जास्त प्रसिद्धी मिळतील, काय मिळतील काय मिळतील. मग तेव्हा विवेकानंदांनी त्यांना खूप सुरेख उदाहरण दिलं. उदाहरण असं होतं की लहान मुले ते खेळतंय, त्याच्या खेळण्यांची, किंवा मुलगी आहे लहान, ती तिच्या बाहुल्यांची खेळतीये आणि ती मोठी झाली, वय वाढलं तिचं, की तिला त्या खेळण्यांचा काही उपयोग आहे का नाही. तर अशा ह्याच्यात जर लहान मूल रडायला लागलं की मला मोठं व्हायचं नाहीये कारण मला खेळणी मिळणार नाहीये, तर आपल्याला ते हास्यास्पद वाटेल. तुम्ही मोठं झाल्यावर तुम्हाला अजून 100 खेळणी दिली तरी त्याचा काही उपयोग नाहीये. मोठी सायंटिफिक डिस्कव्हरी झाली, त्याचा ताण्या बाळाला काही उपयोग आहे का नाही. तसं तुम्ही सत्य आणि मटेरियल किंवा अर्थली कम्फर्टचं इक्वेशन मांडू नका. अर्थली कम्फर्टच्या पलीकडे सत्य आहे. सत्य मिळालं म्हणजे तुम्हाला अर्थली कम्फर्ट आला नाही, तुम्ही अर्थली कम्फर्टच्या पलीकडे पोचला. म्हणजेच हे सत्य मिळालं म्हणजे तुम्हाला आनंद होईल, तर तुम्ही त्या सत्यापर्यंत पोचलाच नाही आहात. त्या सत्य आनंदाच्या पलीकडे आहे, जे चिरकाळ टिकणार आहे. आपण सगळे लहान बाळांसारखे असतो, जे या मायेच्या जगात कंटिन्युअस खेळण्यात गुंतलेलो. सतत आपण खेळतोय आपल्या या इंद्रिय आणि मनाच्या साधनांसाठी, आणि या साधनांच्या खेळण्यामध्ये आपण इतके रमलोय की सत्य आपल्याला बोलवते, आई बोलवते, ये बाळा खेळ सोड, चल. आपण 1 ना 2 नाही, मला खेळण्यातच आनंद आहे, मला या स्वप्नातच आनंद आहे, मला यायचंच नाहीये. आपण त्या भोगामध्ये खूप गुंतून गेलेलो. परंतु एक वेळ अशी येते की हा खेळ संपतो, हा भोग संपतो, आणि आपल्याला त्या आईची आठवण इतकी यायला लागते की आपण त्या आईकडे प्रकर्षाने आणि प्राणपणाने जायला सुरुवात करतो.
त्यालाच योग म्हणतात. आणि ते जात असताना हे प्रकृती आपल्याला अजून खेळणी देते, बाबा अजून खेळणी घे, जाऊ नको आईकडे. तरी आपण म्हणतो आता खेळणी पुरे, भोग पुरे झाले, आता मी चाललो योगाकडे. आणि शेवटी तुम्ही त्या सत्यापर्यंत पोहोचता. त्यामुळे आज न उद्या सगळेच जण या सत्यापर्यंत पोहोचणार आहे. सगळेच जण श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की माझ्याच वाटेने वाटचाल करतायत, कळतपणे किंवा न कळतपणे. लॉंगकट घेतायत किंवा शॉर्टकट घेतायत, पण जर कळतपणे तुम्ही वाटचाल केली तर तुमची सगळी दुःख नाहीशी होईल, मनात शांती लाभेल आणि तो प्रवास खूप आनंददायी होऊन जाईल. आता शेवटची मायेची गोष्ट, की माया आपण संपवू आणि मग लास्ट पार्ट बघूया. तर माया म्हणजे काय, काय असतं माया? नारद मुनींनाच प्रश्न पडतो. श्रीकृष्णाबरोबर चाललेले असतात आणि ते म्हणतात काय रे श्रीकृष्णा, मला जरा सांग, ही माया माया म्हणजे काय नक्की आहे, मला काही कळत नाहीये. श्रीकृष्ण म्हणतात की वेळ लागेल जरा उत्तर द्यायला. आपण जरा इथे झाडाखाली बसू, मला जरा तहान लागली, तू जरा पाणी घेऊन येतोस का? नारद मुनी म्हणतात ओके आलो. ते जातात जवळच्या एका खेड्यामध्ये, तिथे दिसतं एक घर दिसतं, तिथे एक सुंदर मुलगी येते, तरुणी. ती बघितल्यावर नारद मुनी जरा हसतात, अरे ही खूपच सुंदर दिसते. मग ते पाणी मिळेल का? तर ती पाणी आणून देते आणि ती म्हणते पहिले तुम्ही पाणी प्या. मग ते म्हणतात ठीक आहे. ते एक घोट पाणी घेतात आणि त्यांच्या मनातले विचार सगळेच बदलून जातात, त्यांना ती एकदमच आवडायला लागते. तेवढ्यात तिचे वडील येतात. ती म्हणते की तुम्ही जरा आत येऊन जेवण करा. ते वडील पण बघतात की हा एकदम तेजपुंज ऋषी दिसतोय, त्याला आज जेवायला वगैरे देतात सगळं. आणि जेवण बिवण झाल्यावर ते वडील म्हणतात की माझी शेती वाडी सगळं मोठं जमीन जुमला आहे, पण एकुलती एक मुलगी आहे, तुम्ही जर हिच्याशी लग्न करू शकलात तर मी तुम्हाला इकडेच राहायला देईन, तुम्ही इकडे राहा आणि सगळं काही ठीक राहील. नारद मुनी म्हणतात ओके डन. लग्न होतं काही दिवसात, राहायला वगैरे लागतात. काही वर्षांनी सासरेबुवा आटपतात, त्यांना मुलं होतात. 12 वर्ष जातात म्हणता म्हणता. नारद मुनी एकदम संसारात फुल गुरफटलेले, एकदम मजेत आनंदात. आणि अचानक पाऊस पडायला लागतो, पूर यायला लागतो. त्या गावात इतका पूर येतो, सगळं वाहून जायला लागतं. ते मुलांना घट्ट पकडून ठेवतात, बायकोला पकडून ठेवतात, मुलं वाहून जातात त्या ह्याच्यातून. आणि बायकोला पकडून ठेवलेलं असतं, मोठी लाट येते आणि बायको पण वाहून जाते. आणि नारद मुनी जोरात ओरडतात श्रीकृष्णा. आणि असं म्हटल्या ते स्वप्न एकदम भंगतं आणि समोर श्रीकृष्ण उभे असतात दाराखाली आणि नारद तिथे पोचलेले असतात. श्रीकृष्ण म्हणतात अरे काय रे, तू पाणी आणायला गेला होता ना, 30 मिनिटं झाली. नारद म्हणतात 30 मिनिटं? माझ्या मनात तर 12 वर्ष झाली. हीच माया आहे, असं पुराणातली गोष्ट आहे. आपण मायेचं बघितलं, यक्ष प्रश्न, अनित्य, स्वप्न कशी आहेत एका मागोमाग एक, त्या स्वप्नातून बाहेर कसं या किंवा बाहेर येणं का गरजेचं आहे. आणि लोकांना स्वप्नाच्या बाहेर पडायचंच नाहीये, त्यांना इंटरेस्ट त्याच ह्याच्यात जगण्यात आहे, त्यांना सत्य हे नकोच आहे. तर आता आपण येऊया ग्रेस ऑफ गॉड. तर ग्रेस ऑफ गॉड जे आहे शंकराचार्यांनी दिले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. हा संसार खरोखरीच दुष्कर आहे. परत परत जन्म मरणाच्या चक्रात तुम्ही अडकल्यावर परमेश्वराची कृपा, डिवाइन असिस्टन्स इज मस्ट टू कम आउट ऑफ इट. हा संसार तरुण न्यायला मुरारी श्रीकृष्णा तू आमच्यावर कृपा ठेव आणि आम्हाला याचा पार करव. आता हा किंवा गेट्स ऑफ गॉड येते किंवा देवाचा प्रसाद येतो तेव्हा भगवद्गीतेत म्हणतात प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्योप्य जायते. सगळी दुःख सॉरो त्या प्रसादाने ग्रेस ऑफ गॉडने निघून जातात. प्रसन्न चेतसा याशु बुद्धीत पर्यवतिष्ठते. तुमचं माइंड एकदम ट्रँक्विल होतं आणि तुमचं इंटेलेक्ट, तुमची बुद्धी त्या परम सत्याच्या परमेश्वराच्या ठाई स्थित होते. ग्रेस ऑफ गॉड कशी आणायची, त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. सगळ्यात सोपा मार्ग शुद्ध मन, चांगले विचार, चांगले शब्द, चांगली कृती, अजून काही करायची गरज नाही. ग्रेस ऑफ गॉड विल ऑटोमॅटिकली कम. भगवद्गीतेत दिलंय राग द्वेषो वियुक्तैस्तु. राग आणि द्वेष, राग म्हणजे अटॅचमेंट, द्वेष म्हणजे एव्हर्जन, ते सोडून द्या. अटॅचमेंट आणि एव्हर्जनच्या पलीकडे जा. मला हे आवडतंय नाही आवडतंय पलीकडे जा. विषयात इंद्रियेश्चरण, जे आपले सेन्स ऑर्गन ज्याच्या आहारी गेलेले आहेत त्या आहारी जाण्याच्या गोष्टींच्या पलीकडे जा. मला हे पाहायचंय, बघायचंय, चव घ्यायचे, हात लावायचंय, याच्या पलीकडे जा.
आत्मवश्येर म्हणजे स्वतःच्या मनावरती पूर्ण कंट्रोल आणा. विधेय आत्मा म्हणजे मन परमेश्वराच्या ठाई स्थित करा, मग तुम्हाला तो प्रसाद मिळेल. आणि तो प्रसाद तुम्हाला मिळाला जेव्हा तुम्ही चांगलं काम करताय. दुसऱ्या श्लोकात दिलंय सर्व कर्माणी अति सदा कुर्वाणो मद व्यपाश्रय. सर्व कर्म करत असताना ती कर्मयोगाच्या द्वारे करून परमेश्वराला शरण बुद्धीने काम करा आणि ते केल्यामुळे माझा प्रसाद मिळेल आणि तुम्हाला शाश्वत पद मिळेल आणि तुम्ही तुमच्या पदापासून कधी टळणार नाही. इन शॉर्ट तुम्हाला मुक्ती मिळेल. आता हे जे प्रसाद मिळवायचा आहे किंवा तुम्हाला ते पाहिजे गॉड्स ऑफ ग्रेस, तर गॉड्स ऑफ ग्रेस म्हणजे काय? गॉड्स ऑफ ग्रेस इज डिवाइन असिस्टन्स. रामकृष्ण परमहंस सांगतात की डिवाइन असिस्टन्स इज सेम कंटिन्युअस फॉर एव्हरीबडी. सगळ्यांसाठी देवाच्या कृपेचा वारा सतत वाहतोच आहे. पण आपण आपल्या अहंकाराने आपलं शीड बंद करून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण परमेश्वराला शरण जातो, अनकंडिशनली वी सरेंडर, आपला अहंकार बाजूला काढून टाकतो, तेव्हा आपलं शीड उघडतं आणि त्याच्यात देवाचा वारा भरून आपली नाव पहिलं तीराला लागायला मदत होते. तर हे सरेंडर करायचं कसं? भगवद्गीतेत खूप सुंदर श्लोक दिलेत. नैव किंचित करोमि. मी काहीच करत नाही असं समजा, असं बुद्धिमान ज्ञानयोगी समजतात. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित. युक्त म्हणजे जे योगी आहेत, कर्मयोगी आहेत आणि जे तत्ववित ज्ञानयोगी आहेत ते असं समजतात की मी काहीच करत नाहीये. मग त्यांनी लिस्ट केली आहे. पश्यन श्रुवणम. पश्यन म्हणजे बघणं, श्रुवणम ऐकणं, स्पृश्यन स्पर्श करणं, जिग्रान वास घेणं, अशनन खाणं, गच्छन चालणं, स्वप्नम आणि श्वसन, नंतर प्रलपन बोलणं, विसृजन देणं, ग्रहण घेणं, उन्मिशन डोळे उघडणं, निमिषण म्हणजे डोळे मिटणं. या सगळ्यापैकी मी काहीच करत नाहीये. नैव किंचित करोमीति. मग नक्की प्रकार काय आहे? इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. जी इंद्रिय आहेत, आपली जी सगळी इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, जी 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ते इंद्रियाशी निगडीत असलेल्या गोष्टींची त्याला इंद्रियार्थ म्हणतात. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त, यांच्यात इंटरॅक्शन होते. हे समजा तुम्ही स्वतः काही करत नाहीये. ह्याच गोष्टीवर 4-5 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. कुठले दिलेले आहेत? हे खूप छान आहेत, सेम अर्थ आहे, फक्त आपण हे समजून घेऊया. तत्ववित्तू महाबाहो. जो तू ज्ञानयोगी आहेस, तत्ववित्तू महाबाहो, अर्जुनाला म्हणताय. गुण कर्म विभागयोः. हे गुण जे आहेत 3 गुण सत्व रजस तमस, हे विभागणी झालेले आहेत. गुणा गुणेषु वर्तन्त. गुण गुणेषु वर्तन्त म्हणजे गुण आहे आणि गुण ज्याच्याशी काम करणार ह्याची इंटरॅक्शन होतीये. गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे समजून घेऊन तू अटॅच होऊ नको. हे तू करत नाहीये, गुण त्यांचं काम करताय. प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः. ही जी प्रकृती आहे त्याच्यात जे गुण तयार झालेले आहेत, ती गुण सगळी कर्म करत आहेत, तू काही करत नाहीयेस. अहंकार विमूढ आत्मा. जेव्हा अहंकाराने तुझा आत्मा डिल्युटेड झालेला आहे, संभ्रमित झालेला आहे, कर्ता हम इति मन्यते, तेव्हा तू समजतोय मीच करतोय. कारण तो अहंकार तुझा सांगतोय की मी करतोय. ते गुण गुणेषु इंद्रिय इंद्रियार्थेषु त्यांची इंटरॅक्शन फक्त चालू आहे, त्याला तू स्वतः करतोय असं समजू नको. प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु. म्हणजे प्रकृतीचे गुण दिलेले आहेत, समज त्यांनी तुला भ्रमित करून टाकलेला आहे आणि तू अटॅच झालेला आहे चांगल्या कामाशी, डिटॅच झालेला आहे वाईट कामाशी. तुझी अटॅचमेंट का आलेली आहे? कारण या मायेने तू भ्रमित झालेला आहे, तुला कळत नाहीये खरं काय खोटं काय. हे गुण गुणांमध्ये खेळतायत, तू ऍक्च्युअली त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ नकोस. प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु. सज्जन्ते म्हणजे अटॅचमेंट, त्यांच्याशी तू प्रेमात पडू नको, त्या रिझल्ट ऑफ ऍक्शनची. तान कृष्ण विदो मंदान कृष्ण विंद विचालय. त्यामुळे जे
विदाऊट नॉलेज आहेत, हे ज्ञान त्यांच्याकडे नाहीये, ते इग्नोरंट आहेत, ते अज्ञानी आहेत आणि ते या सगळ्या दुःखात अडकलेले आहेत. पण ज्यांच्याकडे हे ज्ञान आलेलं आहे की हे गुणेषु वर्तंत, ते बिलकुल ढळत नाहीत, आपल्या जागेपासून विचालयेत म्हणजे हलू शकत नाहीत, अनसेटल होत नाही. पुढे त्यांनी दिलंय काम एष क्रोध एष. काम म्हणजे डिझायर, क्रोध म्हणजे राग. हे सगळे आलेत कुठून? रजोगुण समुद्भव. हे रजोगुणातून उद्भव झालेले आहेत. त्यामुळे महानाशो महापापमा विद्येन वैरिणम. त्यामुळे या रजोगुणातून हे जे काम आणि क्रोध तयार होत आहेत त्यांना तू वैरी मान. कारण हे रजोगुणातून उद्भव झालेले जे गुण आहेत ती तुझी इच्छा नसली तरी तुला पाप कर्म करायला भाग पाडतील, जे अर्जुन श्रीकृष्णाला विचारत असतो. मग शेवटी भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात त्रैगुण्य विषया वेदा. हे 3 गुण जे आहेत हे या वेदांमध्ये सगळं दिलेलं आहे. तर अर्जुना या 3 गुणांच्या पलीकडे जा. त्रैगुण्यो विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. निर्द्वंद्व म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडे जा, ड्युअलिटीच्या पलीकडे जा, या 3 गुणांच्या पलीकडे जा. ड्युअलिटी मध्ये सत्व रजस तमस आले, त्याच्या पलीकडे जा. अथर्व शीर्षक दिलंय त्वं गुणत्रयातीतः. या 3 गुणांच्या तू पलीकडचा आहेस, या गुणात तू नाहीयेस. शेवटचे 2 श्लोक जे दिलेले आहेत खूप छान दिलेले आहेत भगवद्गीतेत या गुणांच्या बद्दल. न कर्तृत्व न कर्माणी. जे तुम्ही करताय कर्तृत्व कर्म हे तू नाहीयेस. न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू. या लोकांमध्ये प्रभू हे घडवत नाहीये. न कर्तृत्व न कर्माणी न कर्म फल संयोग. म्हणजे कर्माचं जे फळ मिळते ते देखील परमेश्वर देत नाहीये. स्वभावस्तु प्रवर्तते. ते त्या गुणांच्या स्वभावातून बाहेर येतंय. चांगली कर्म करा चांगली फळं मिळतील, वाईट कर्म करा वाईट फळं मिळतील. हे त्या गुणांची फळं आहेत, जे परमेश्वर नाहीये. गुणांचे खेळ चालू आहेत. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सकृतम विभी. तुम्ही जर पापकारक काम केलं किंवा चांगलं काम केलं तर त्याची जी फळं मिळणार आहे ते परमेश्वर देत नाहीये. तुमच्या ती कर्माची फळं त्या गुणांचे रिझल्ट आहेत. अज्ञानेन वृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतव. हे अज्ञान जे आहे या गुणांच्या बद्दल, हे गुण करतायत तुम्ही नाही, आणि त्या अज्ञानाने तुमचं खरं ज्ञान झाकून गेलेलं आहे आणि त्यामुळे मुह्यन्ति म्हणजे डिल्युटेड झालेले आहेत. जंतव म्हणजे सगळे लिव्हिंग बीइंग्स त्या अज्ञानाच्या आवरणाखाली चांगली वाईट कामं करण्यात गुंतून गेलेले आहेत, त्याच्यातून बाहेरच येत नाहीयेत. मग याचा उपाय काय आहे? जे म्हटलेलं आहे बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत ते तस्मात योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. जे बुद्धियुक्त आहेत, डोकेबाज ज्ञानी आहेत, ते या चांगल्या वाईटाच्या पलीकडे गेलेले आहेत. उभे सुकृत दुष्कृत. सुकृत चांगले, दुष्कृत वाईट. उभे म्हणजे दोन्ही. याच्या पलीकडे जाऊन काम करा. चांगल्या वाईटाच्या म्हणजे सत्व रजस तमो गुणांच्या पलीकडे जाऊन. जसं कृष्ण सांगतात की पायात एक काटा गेला तर दुसऱ्या काट्याने तो काटा काढा आणि दोन्ही काटे फेकून द्या. तर पहिले वाईट काटा जर असेल दुर्गुणांचा, रजोगुणाचा, तमस गुणांचा, तर सत्वगुण पहिले वाढवा. त्या सत्वगुणांनी रजोगुण तमस गुण काढून टाका आणि नंतर सगळे दोन्ही काटे टाकून द्या आणि पलीकडे जा. तर हे अज्ञानाचं जे कवर आहे, तो आजचा शेवटचा टॉपिक आहे. ते कवर म्हणजे काय आणि आपण थांबूया. तर हे अज्ञानाचं कवर जे आहे त्याच्यात भगवद्गीतेतले श्लोक छान आहेत. धुमेना व्रियते वह्निः. जसा धुराने आग झाकली गेलेली असते, जसं आरशावरती धूळ जमलेली असते, जसं धुराने आग झाकली गेली आहे, आरशावर धूळ जमलेले गेलेलं आहे. युटेरस गर्भपिशवीनी गर्भ झाकलेला गेलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या इच्छा आकांक्षांनी हे ज्ञान झाकलं गेलेलं आहे या अविद्येने. धुमेना व्रियते वह्निः यथा दर्शो मलेन च. दर्श म्हणजे आरसा. यथा अल्बेना वृतो गर्भ म्हणजे युटेरस गर्भपिशवी, त्यांनी गर्भ जसा झाकला गेलाय. तेन इदम अवृतम. तेन म्हणजे इच्छा. दुसरा श्लोक दिलाय इंद्रिय आणि मनोबुद्धी. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे या मोहाची स्थान आहेत, जिथे मोहानी गेलेलं आहे.
इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्य अधिष्ठानमच्युते एतैर्विमोहत्येष ज्ञानम आवृत्य देहिनम आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. जेव्हा हे ज्ञान झाकलं गेलेलं आहे या अज्ञानाने आणि या इच्छा आकांक्षा अपेक्षांनी, ते ज्ञानीनं जे ज्ञानी लोक आहेत त्यांचं ते वैरी आहे. कामरूपेण कौंतेन दुष्परेणा नलेनच. त्यामुळे कामरूपी जे अज्ञान आहे, इच्छा अपेक्षा, तर हा एक प्रकारचा दुष्ट शत्रू आहे. तो आगीसारखा आहे. जेवढी तुम्ही इच्छा पूर्ण कराल तेवढी ती आग भडकेल, ती न संपणारी आहे. कामरूपेण कौंतेय दुष्पुरेणा नलेनच. अनल, अनल म्हणजे अग्नी. तर हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. दुसऱ्या याच्यात एका दिलंय, न जातू काम कामाना उपभोगीन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिमत्ते. जेवढं आगीत तेल टाकाल तेवढी आग भडकेल, तसं जेवढं तुमच्या इच्छा पूर्ण होतील तेवढ्या त्या अजून वाढत जातील. हे कधी न संपणार आहे. हे कामरूपी अज्ञानाचं आवरण तुम्हाला बाहेर काढायचं आहे, त्याला शत्रू म्हणून समजा. म्हणून शंकराचार्य हे असे जे कामरूपी गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल सांगतात. आता आपण म्हटलो बाई, बाटली, पैसा किंवा काम, पैसा, अंत आणि व्यसन, ते तामसिक वृत्ती झाली. तर व्यसनात आपण आता पडलेलो नाही. तामसिक ज्ञान आपण सगळं घेतलंय, ज्याने स्वतःला नाश होतो, दुसऱ्यांचा नाश होतो. आपण राजसिक नाशात जास्त बोलतोय. तर याच्यात त्याने दिलंय, नारी स्तनभर नाभी देशा दृष्ट्वा मागा मोहा वैशन एतद मास वसादी विकारम मनसी विचिंतय वारंवारम. हे मास आणि मेदाचे विकार आहेत. हे मनाला सारखं सारखं रिमाइंड कर आणि याच्यातून बाहेर हो. या काम विकारातून बाहेर पड. अर्थम अनर्थम भावय नित्यम. पैसा आला की अनर्थ होणार. अर्थम अनर्थम भावय नित्यम नास्तिक तत सुकलेश सत्यम. पुत्रादपि धनवाजाम भीती सर्वत्रेषा विहिता रीती. पैसा आला की अनर्थ होणार, त्याच्यात थोडाही सुकलेश समजू नकोस. आणि मुलांपासून सगळे लुटणार असे जे चिकट लोक असतात त्यांना भीती असते आणि जगभरात हीच रीती असते. म्हणून पैशाच्या बाबतीत शंकराचार्य सांगतात, मूढ जही ही धनागम तृष्णा. पुढा मूर्खा त्या पैशाच्या मागची हाव सोडून दे. कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णा. सद्बुद्धीने मन तृष्णा म्हणजे त्या हव्यासाच्या पलीकडे ने. यत लभते निज कर्मोत्पादम. जे तुम्हाला तुमच्या कर्माने प्राप्त होईल. वित्तम तेन विनोदय चित्तम. तोच पैसा तुम्हाला उपयोगाला येईल, नाहीतर उपयोगाला येणार नाही. तर अशा या इच्छा अपेक्षा आकांक्षाच्या बाहेर कसं पडावं त्याच्याकरता ही सूत्र होती. इन शॉर्ट हे जे आवरण आहे ते पतंजलीने त्यांच्या योग सूत्रात अविद्या म्हणून म्हटलेलं आहे, जो आज लास्ट पॉइंट आहे. तर हे अविद्येचं आवरण म्हणजे काय? तर अविद्या म्हणजे जे अनित्य आहे ते तुम्ही नित्य म्हणून समजायला लागता. जे अशुची शुची समजायला लागता. ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद होत नसतो त्याने तुम्ही आनंद होतो असं समजायला लागता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आईस्क्रीम दिलं, जिलबी दिली, काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या, तुम्हाला वाटतं की खूप आनंद आहे, पण नंतर त्यांनी दुःखातच रूपांतर होणार आहे. तुमची तब्येत बिघडणार किंवा तुम्हाला त्याच्या मागे लागणार, तुम्ही अटॅच होणार आणि अटॅचमेंट झाल्यावर तुमच्या हातात मनात हाव निर्माण होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर हाव निर्माण होते, ग्रीड निर्माण होते, लस्ट निर्माण होते. आणि जर इच्छा पूर्ण नाही झाल्या तर हेट निर्माण होते, राग निर्माण होतो, म्हणजे अँगर निर्माण होते, व्हायलन्स होतो. आणि या सगळ्या अटॅचमेंट आणि एव्हर्जन मध्ये तुम्ही मृत्यूला घाबरायला लागता. कारण तुम्हाला वाटतं तुम्हीच शरीर आहात, मी मेल्यावर ह्याचं काय होणार, मला हे काही सोडायचं नाहीये. त्याला अभिनिवेश म्हणून म्हणतात. तर अविद्या ही मेन पतंजली म्हणतात सगळ्या दुःखाचं मूळ आहे, जे तुमच्या ज्ञानाला कव्हर केलेलं आहे. त्या अविद्येतूनच अस्मिता तयार होते. ती अस्मिता म्हणजे अहंकार. त्या अहंकाराने बरोबर आहे, चुकीचं आहे, मला हे आवडतंय, मला हे आवडत नाहीये, पाप आहे, पुण्य आहे, हे सगळं अस्मितेमुळे घडत असतं. त्या अस्मिता जेव्हा तुम्ही शरीराची पकडता, हे मी आहे, मी जाडा आहे, बारीक आहे, काळा आहे, गोरा आहे, सशक्त आहे, वीक आहे, हे शरीराची अस्मिता झाली. मनाची अस्मिता म्हणजे मी आनंदी आहे, दुःखी आहे, रागवलोय, चिडलोय. बुद्धीची अस्मिता म्हणजे मी हुशार आहे, ड आहे, मंद आहे.
तर ह्या सगळ्या अस्मितेच्या तुम्हाला बाहेर पडायचं जर असेल तर त्या अटॅचमेंटच्या, द्वेषाच्या, निवेशाच्या बाहेर पडण्यासाठी पातंजली 3 गोष्टी सांगतात. एक तत्व अभ्यास, वैराग्य आणि विवेक. विवेक काय होता तो आपण गेल्या वेळेला बघितला. सुरुवातीला गेल्या वेळेचा जे आपला टॉपिक होता तो विवेकाबद्दल होता. ट्रू नॉलेज, सही नॉलेज, डिस्क्रिमिनेशन, राईट डिस्क्रिमिनेशन. वैराग्य म्हणजे रिनन्सिएशन, डिटॅचमेंट. आणि एक तत्व अभ्यास ते पतंजलीच्या योगसूत्रात आपण डिटेल घेतलं होतं, त्याच्यात आपण आता जात नाही. तर ह्या 3 गोष्टींनी तुम्ही अविद्येचं आवरण काढायला मदत होते. आता अविद्येचं आवरण निघालं म्हणजे तुम्ही ज्ञानयोगात पोहोचला. आता ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही एकत्र कसे जुळलेले आहेत हे आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. इन शॉर्ट सांगायचं झालं ट्रेलर, तर तुम्ही गाडी चालवत असताना तुम्हाला पोहोचायचं आहे त्या डेस्टिनेशनला. तुम्ही जर मनाने एकदम शांत आहात, सगळं व्यवस्थित आहे, तुमचं मन खूप आनंदी आहे आणि तुम्ही सगळ्यांबद्दल प्रेम भावना ठेवून आहात, सगळे तुमच्यासारखेच आहेत अशी तुमच्या मनात भावना असेल, ज्ञानयोगी झालेला आहात तुम्ही, तर तुम्ही गाडी कशी चालवाल? अरे हा माझाच आहे, जाऊ दे याला पुढे, अरे याला कशाला मी अडवू, मी जरा गाडी स्लो करतो, मध्येच ब्रेक मारत नाही, हॉर्न वाजवणार नाही, त्रास देणार नाही, कोणाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणार नाही अननेसेसरी. म्हणजे तुम्ही गाडी छानपैकी चालवाल, कारण तुमच्या डोक्यात ते ज्ञान पोचलेलं आहे. जेव्हा तुम्ही कर्मयोगाने काम करणार तेव्हा तुम्हाला सगळे नियम आहेत. इतका स्पीड ठेवा, इकडून गाडी आली तर जाऊ दे, तिकडून ते झाले तर जाऊ दे, उगीच हॉर्न नाही वाजवायचे, हे नाही ते नाही ते नाही. म्हणजे काय काय ऍक्शन घ्यायच्यात त्या तुम्ही सगळ्या पाठ केलेल्या आहेत. आणि ते कर्मयोगाने तुम्ही करत राहिलात तर एक पॉइंट असा येतो की तुम्हाला ज्ञान मिळतं की अरे हे एकदम तुम्हाला सुखात नेत आहे. ज्ञानयोगाने काम केलं तर तुमच्याकडून ऑटोमॅटिक ती कर्म होत आहेत. म्हणजे कर्मयोगाने जा, ज्ञानयोगाने जा, तुम्ही पोचणारा त्याच डेस्टिनेशनला. म्हणजे सांख्य आणि कर्मयोग हे दोन्ही वेगवेगळे नाहीयेत, तर सेमच आहेत हे पंडित मानतात. कारण दोघांचं फळ एकच आहे. एक करत असताना दुसरा ऑटोमॅटिक येतो, दुसरा करत असताना हा ऑटोमॅटिक येतो. तुम्ही एखादी गोष्ट करत असताना तुमचं माइंडसेट ऑटोमॅटिक तयार होतं. माइंडसेटनी करत असताना ऍक्शन ऑटोमॅटिक होते. हे योगात खूप कॉमन आहे. तुम्ही जर तुमची पोश्चर व्यवस्थित ठेवली तर तुमच्या मनातले विचार चांगले होतात. तुमच्या मनातले विचार चांगले असतील तर पोश्चर ठीक होईल. जर विचार डिप्रेस्ड आहेत तर तुमची पोश्चर अशी होते आणि असे तुम्ही मान खालती घालून असता. जेव्हा ताट मानेने जेव्हा समोर बघता तेव्हा मनातले विचार होतात. म्हणजे विचार आणि पोश्चर जुडलेले. जेव्हा तुम्ही रागवलेले असता श्वास बरोबर घेता, डिप्रेस्ड असता तेव्हा श्वास स्लो घेता. प्राणायामाने तुम्ही श्वास कंट्रोल केला, नियंत्रण केलं, एक्सपांड केलं तर तुमचे विचार ऑटोमॅटिकली नॉर्मल होतात. मग पहिले प्राणायाम सुरू करा किंवा पहिले विचार नॉर्मल करा, पहिले पोश्चर नीट करा किंवा पहिले विचार नॉर्मल करा, पहिले गाडी नीट चालवा किंवा पहिले मनस्थिती नीट करा. दोन्हीचा एंड रिझल्ट सेम असतो. दॅट इज व्हॉट कर्मयोग ज्ञानयोग भिन्न नाहीयेत, ते एकमेकांशी जुडलेले आहेत. कर्मयोग करताना ज्ञानयोगाचं अधिष्ठान हवं आणि ज्ञानयोग करत असताना कर्मयोगाची जोड हवी. हे दोन्ही एकमेकांशिवाय जाऊ शकत नाही. सुरुवातीच्या काळात बिगिनिंग इज डिफरंट, एंड इज सेम. आता आपण बसायला आणि याचं शेवट. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दान हे. जे कळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, जो ते वांछील तो ते लाहो.